तर त्यासाठी जितकी आपल्याला लागेल कमरेचा घेर, हिप व पॅन्टची उंची. तर इथे पॅन्टची उंची जी दिलेली आहे ती 32 इंच आहे, हिप जी आहे ती 40 आहे व कमर घेर जो आहे तो 32 इंच आहे. तर पहिल्यांदा काय करायचं, तर हा फोल्ड केलेला आहे. त्यानंतर इथून पहा 1 इंच इथे मार्क करून सरळ रेषा आखायची आहे. त्यानंतर कमरेचा चौथा भाग म्हणजेच आपल्याला कमरेचा चौथा भाग जो आलेला आहे तो 8 इंच आलेला आहे. प्लस आपण 1 इंच आपण जे घेणार आहोत ते टक्स साठी घेणार आहोत व 1 इंच आपण घेणार आहोत ते शिलाई मार्जिंग साठी घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण इथे बरोबर जे आहे ते 10.5 इंचापर्यंत मार्क करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण ही रेष आपली सरळ आली नव्हती, थोडीशी मी सरळ करून घेते. इथून आपल्याला घ्यायचा आहे हिपचा तिसरा भाग. तर इथे 40 इंच हिप आहे, तर सीट घेर जो आहे तो 40 आहे. तर 40 भागिले आपण 3 करणार आहोत, तर आपल्याला मिळेल 13 इंच. तुम्हाला करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथे पहा 40 भागिले 3, तर आपल्याला इथे भेटेल 13 इंच. 13.3 वरती रेषा असतील तर आपण इथे 13 इंच घेणार आहोत. तर 13 मधून आपल्याला बेल्ट साठी 2 इंच मायनस करायचं आहे. तर आपण इथे मार्क करणार आहोत 2 इंच सोडून. म्हणजेच आपल्याला 2 इंच ज्यावेळेला मार्क कमी करतो त्यावेळेला आपल्याला इथे 11 इंच मिळेल. तर इथे 11 इंचावरती एक मार्क करायचा आहे. हा मार्क जो आहे तो आपण इथे सरळ इथे आखून घ्यायचा आहे. त्यानंतर लेंथ मध्ये सुद्धा आपण 2 इंच मायनस करायचं आहे. आता 32 इंच लेंथ आहे, 2 इंच मायनस केल्यानंतर आपल्याला 30 इंच मिळेल. तर आपण इथे 30 इंचावरती मार्क करणार आहोत व प्लस 1 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत. पहा 32 मध्ये 2 इंच आपण बेल्ट साठी मायनस केलेला आहे व प्लस 1 इंच शिलाईसाठी घेतलेला आहे व 2 इंच आपण जे एक्स्ट्रा घेतो फोल्ड साठी, तर तो फोल्ड आपण वरून टाकणार आहोत पट्टीला. तर आपण इथे फक्त उंची प्लस त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे व जी बॉटम पट्टी असते फोल्ड करण्यासाठी 2 इंच ती आपण इथे घेतलेली नाही. तर आपण इथे वरती एक्स्ट्रा लावणार आहोत. तर आता इथे सुद्धा आपण मार्क करून घ्यायचा आहे. तर हा आपला मार्क झाला. त्यानंतर इथून पहा इथे आपल्याला आलेला आहे 10.5 इंच. इथे सुद्धा आपण 10.5 इंचावरती एक पॉइंट करायचा आहे व हिप जी आहे ती 40 आहे. तर आपण इथे समोर 2.5 इंच वाढवायचं आहे. हिप नुसार समोर वाढवावं लागतं. त्यानंतर इथे 13 इंच आलेला आहे, तर त्याचा मध्य घ्यायचा आहे. आता हा आपला मध्य पॉइंट झाला. आता हे अंतर किती आहे एकदा चेक करायचं आहे. तर इथे बरोबर 5.25 इंच येतं. इथून सुद्धा 5.25 इंचावरती पॉइंट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला इकडे 3 इंच मार्क करायचं आहे व इकडे आपल्याला 4.5 इंच मार्क करायचं आहे. कारण हे आपलं जे आहे एका साईडला जास्त एका साईडला कमी अशा पद्धतीने असतं. तर ही रेष आपण आता सरळ अशा पद्धतीने जोडायची आहे. आता ही सुद्धा आपल्याला सरळ रेष जी आहे ती जोडायची आहे व इथून थोडासा आकार अशा पद्धतीने घ्यायचा आहे. आपण सरळ सुद्धा ठेवू शकतो, थोडासा 1/2 इंच तिरका घेऊ शकतो. आता इथून आपल्याला सरळ रेष आखली. त्यानंतर पहा इथे 1 इंचावरती मार्क करायचा आहे व हा आकार मध्याला जोडायचा आहे. तर हा आपला फ्रंटचा पार्ट झाला. तर पहिल्यांदा मी सांगते कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच लुजिंग प्लस 1 इंच शिलाईसाठी टक्ससाठी. त्यानंतर हिपचा तिसरा भाग बेल्टसाठी वजा केलं 2 इंच, उरलेला 11 इंच इथून इथे मार्क केला. त्यानंतर इथून आपण
इथे जितकं आहे तिथे इथे घेतलं. त्यानंतर पुढे आपण हिपनुसार 2.5 इंच वाढवलं. हिप 40 आहे, त्यासाठी इथे समोर 2.5 इंच वाढवलं. त्यानंतर ह्या दोन्हीचा मध्य घेतला. इथे 7.25 इंच अंतर आलं. हेच 7.25 अंतर इथे दिलं व हा मध्य पॉईंट करून घेतला. त्यानंतर इथे आपल्याला 3 इंच घेतलं. त्यानंतर इथे 1.5 इंच एक्स्ट्रा, म्हणजेच इथे आपण 4.5 इंच घेतलेला आहे. इथून आपण 1 इंच कर्व घेतला व हा आकार असा आकार दिलेला आहे. तर हा फ्रंटचा आकार अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवलेला आहे. आता हा मी कटिंग करून घेते. अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ तुम्ही अशाच पद्धतीने पाहू शकता. तुम्हाला सर्व शिकायला भेटेल. तर इथे लेंथ जी आहे ती कमी हवी होती, त्यासाठी आपण इथे उंची पॅन्टची जी आहे ती कमी घेतलेली आहे. भरपूर जणींना प्रश्न पडला असेल की इतकी कमी का घेतलेली आहे. तर हा कॉर्ड सेटवरचा आपला जो आहे तो ड्रेस आहे. तर त्यासाठी त्यांना उंची जी हवी होती ती फक्त 32 इंच हवी होती. तर त्यासाठी मी उंची इथे फक्त 32 इंच इतकीच घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण मार्क करत आहोत. जी नवीन फॅशन आहे त्या पद्धतीचा हा ड्रेस आहे. तर त्याच पद्धतीने मी इथे घेत आहे. तर इथून अशा पद्धतीने हा कटिंग केलेला आहे. आता हा पार्ट जो आहे तो हा आपल्याला बेल्ट जो आहे तो वरती बेल्ट बनवण्यासाठी हा आपण समोरच्या साईडला बॅकच्या साईडला यूज करू शकतो. आता अजून 2 पार्ट काढायचे आहेत, ते आपले पाठीमागचे काढायचे आहेत. तर ते कशा पद्धतीने काढायचे हे आपण शिकूया. तर हा सुद्धा फोल्ड अशाच पद्धतीने टाकायचा आहे. आता हा फोल्ड टाकल्यानंतर पहा, हा अशा पद्धतीने आपण थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे. प्रेस केल्यानंतर कापड जे आहे ते अगदी व्यवस्थित होतं. तर पहिल्यांदा आपण इथे सेट करून किती आपल्याला कापड हवं याचा अंदाज घ्यायचा आहे. तर आपल्याला आता इथे 2 इंच वाढवायचं आहे व उंचीमध्ये इथे आपल्याला 3 इंच अशा 2.5 इंच अशा पद्धतीने वाढवायचं आहे. तर आपण त्याच पद्धतीने कापड जे आहे ते फोल्ड करून घ्यायचं आहे. आता हाच पार्ट आपण अशा पद्धतीने इथे ठेवायचा आहे. आता पाहू शकता मार्क जे आहे ते इथून आपलं सरळ आहे, इथून हा आकार आहे व इथून हा आकार आहे. तर आपल्याला वाढवायचं कुठं आहे हे सांगते तुम्हाला. इथून पहा, उंची इथे 2.5 इंच वाढवायची आहे. त्यानंतर इथून हा आकार सरळ तिरका घ्यायचा आहे व इथे सुद्धा आपल्याला 2 इंच वाढवायचा आहे. तर हा आकार असा होईल तयार व इथून आपल्याला 2-2 इंचावरती मार्क करायचा आहे. ही आपली बॅकची साईड असेल. बॅकला आपली हिप असते, त्यामुळे हिपच्या साईडला आपल्याला मार्क हे वाढवावं लागतं. त्यानंतर आता कटिंग करायचं आहे. कटिंग करत असताना जशा पद्धतीने आपण वाढवलेला आहे त्या पद्धतीनेच आकार द्यायचा आहे. आता हा आकार इथून आता इथे सुद्धा आपण बाकीचा पार्ट जो आहे तो कट करायचा आहे. इकडे काहीही वाढवायचं नाही. जशा पद्धतीने आपलं पॅन्टचं कापड आहे त्या पद्धतीनेच कट करायचं आहे. तर अगदी सोप्या व सिंपल पद्धतीने तुम्हाला मी इथे कॉर्ड सेटची पॅन्टचं कटिंग दाखवलेलं आहे. आता आपल्याला जो
पॅन्टला लागणारा जो म्हणजेच आपण फोल्ड करणार आहोत, तर त्यासाठी मी इथे जे कापड आहे ते एक्स्ट्राचं बाजूला करते व इथे मी 1.5 इंचाची पट्टी जी आहे ती बॉटम म्हणून आपल्याला वरती टाकायची आहे, तर ती मी फोल्ड करून घेते. पहिल्यांदा जे कापड आहे ते सरळ कट करते, म्हणजे आपल्याला लागेल तितकं घेता येईल. आता इकडच्या साईडला प्लेन आहे. आता इथे आपण अशा पद्धतीने ठेवणार आहोत. बॉटम सुंदर दिसेल त्यासाठी आपण अशा पद्धतीने फोल्ड घ्यायचा आहे. जसा रेडीमेड ड्रेस भेटतो त्या पद्धतीने आपण इथे ड्रेस जो आहे तो घ्यायचा आहे. तर आता इथे उंची पाहू शकता किती घेतलेली आहे मी. तर इथे जे आहे ते 2.25 इंच आहे. आपल्याला इथे फोल्ड जो आहे तो अशा पद्धतीने करायचा आहे, म्हणजे आपलं तयार जे होईल ते बरोबर 2 इंच वरती आपली पट्टी जी असेल ती. आता इथून कट करायचा आहे. आता हा पार्ट पहा, हा पार्ट जो आहे तो अशा पद्धतीने फोल्ड केला. हे आपलं पट्टीचं अंतर असतं ते 1 इंच असतं. तर आपण इथे 1 इंचावरती मार्क करणार आहोत. त्यानंतर आपल्याला जो हा फोल्ड करायचा आहे तो आपण अशा पद्धतीने करणार आहोत. तर आपल्याला एक्स्ट्राचे जे मार्जिन आहे ते 1/2 इंच इथे ठेवायचं आहे. डबल कापड घेतलेला आहे मी, कारण आपल्याला डबल कापड घेतलं म्हणजे बॉटम जो आहे तो चांगला दिसेल, त्यासाठी मी इथे डबल कपड्याचा यूज केलेला आहे. आता पहा, बॉटम ज्यावेळेला आपण दोन्ही साईडला जोडतो त्यावेळेला आपण कसं करायचं आहे, तर हा पार्ट जो आहे तो इथे अशा पद्धतीने असेल. त्यानंतर टीप मारणार आहोत. टीप मारल्यानंतर आपण अशा पद्धतीने वरती हा फोल्ड येईल. तर अशा पद्धतीने आपला बॉटम जे आहे ते सुंदर, तितकाच सुंदर हा बॉटम दिसेल. तर ही पट्टी मी अशाच पद्धतीने दुसरी सुद्धा काढून घेते की जेणेकरून आपल्याला दुसरा सुद्धा बॉटम तयार करता येईल. तर ही आपण अजून एक पट्टी घेतलेली आहे. तर ही पट्टी ह्याच मापाने कटिंग करून घ्यायची आहे, कारण जितकं आपण कमी व्यवस्थित घेऊ तितकं आपला ड्रेसला सुंदरता येते, आकर्षकता वाटते. तर दोन्हीही बॉटम त्याच मार्कने करायचं आहे. चिनो, 1 मिनिट थांब, परत लगेच येणार आहेस? मला दोरा आणि येतात दुकानातला असला. अर्ध्या तासात 1 तासात तर दुकानातला दोरा घेऊन ये असं. आणि मला व्हिडिओ कॉल कर गेलं दुकानात, तिथे अडकवले की ना. आता हे सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे. दुकानात गेलास की व्हिडिओ कॉल लाव. तर पहा, हे कटिंग झालेलं आहे. आता बेल्टसाठी आपल्याला कटिंग लागेल, कारण बेल्ट जो आहे तो बेल्ट बनवण्यासाठी आपल्याला जो कापड लागणार आहे ते सुद्धा आपण इथे कटिंग करून घेणार आहोत. तर समोरचा बेल्ट जो आहे तो आपण 1.5 इंच अशा पद्धतीने रुंदी असते आपली, कारण आपण इलेस्टिक जी लावतो ती सुद्धा 1.5 इंचाची असते. समोरची पट्टी जी असते ती सुद्धा 1.5 इंचाची असते. मग 1.5 इंच आपलं जे आहे ते इथे मार्क होईल, प्लस आपलं शिलाईसाठी. म्हणजेच आपण टोटल पट्टी जी काढणार आहोत ती अशा पद्धतीने फोल्ड घ्यायचा आहे. व इथे उंची जी आहे ती 1.5 इंच फोल्ड करून, म्हणजेच आपल्याला टोटल किती लागेल 3, प्लस त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन, म्हणजेच आपण इथे 4 इंचाची पट्टी जी आहे ती सरळ काढून घेणार आहोत.
ती समोरही होईल व पाठीमागे सुद्धा होईल. तर ती कशी जोडायची हे सुद्धा तुम्हाला मी ज्या वेळेला मी ड्रेस स्टिच करते त्यावेळेला सविस्तरपणे सांगेन. तर इथे 10 म्हणजे समोरच्या भागाला आपल्याला 20 लागेल व पाठीमागच्या साईडला आपण 2 + 2 24 इंच होईल. तर टोटल मी एक्स्ट्रा अशी 27 इंचाची पट्टी घेते. एक्स्ट्राची उरली तर आपण इथे कटिंग करून घेऊ शकतो. आता इथून पहा, मधून कट करायचा आहे. एक पार्ट जो आहे तो समोरचा पार्ट असेल, एक पार्ट जो असेल तो पाठीमागचा पार्ट असेल. तर इथे कटिंग झालेलं आहे. उद्याच्या भागात आपण कशा पद्धतीने स्टिचिंग करायचं आहे हे सविस्तरपणे शिकूया. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.